आलं. आपल्या सर्वांचे आदरणीय ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर दादा, आमदार माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील माने, सत्यजित पाटणकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष मेहबूब शेख, सारंग बाबा पाटील, पाटण तालुक्याचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार, काँग्रेस दीपक पवार साहेब, महिला अध्यक्षा स्नेहल जाधव, पार्थ पोखळे, शफीक शेख, मकरंद बोडके, युवक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शंकर शेडगे, अविनाश जानुगडे, सदाभाऊ जाधव, नगराध्यक्षा मंगलाताई कांबळे, उपनगराध्यक्ष सागर पोद्दार आणि सर्व नगरसेवक, तालुक्यातील सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि बंधू भगिनी, आपल्या सगळ्यांना मुद्दामूनच आज भेटायची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती, पण महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा जिथे आपण लढणार आहे त्या सर्व ठिकाणचा दौरा आज मी पाटण पासून सुरू केलेला आहे. आपल्या सर्वांना मुद्दामून या ठिकाणी बोलवलंय कारण आपल्याला लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका पुढे आहेत. आपला पक्ष मधल्या काळात फुटलेला आहे, काही आपले सहकारी दुसरीकडे जाऊन सत्तेत सहभागी झालेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर आपण सगळे आज इथे एकत्रित जमलो. महाराष्ट्रामध्ये जी राजकीय संस्कृती होती ती यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या वळणाची होती, पण आज महाराष्ट्राची संस्कृती बिघडलेली आहे आणि लोकांना फोडाफोडी करून सत्तेत जाण्याचा मोह हा काही कमी होताना दिसत नाही. किंबहुना सत्ता आणि पैसा याचं एक विचित्र सूत्र आणि नातं महाराष्ट्रात या सत्तेत बसणाऱ्या लोकांनी तयार केलेलं आहे. आज व्यावसायिक व्यवसाय करतात हे समजू शकतो, पण आता आमदारही व्यावसायिक झालेले आहेत. आमदारही जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. आमदारांच्या जमिनीत जर कोणी दुसरं घुसलं तर त्याच्यावर गोळीबार होतो आणि हा गोळीबार पोलीस स्टेशन मध्ये होतो आणि पोलीस स्टेशन मध्ये सकाळी बातमी येते की ज्यांनी गोळीबार केलाय त्या आमदारांना पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातच नाही तर बिहारमध्ये देखील पोलीस स्टेशन मध्ये कधी गोळीबार झाला असेल असं मला वाटत नाही. आपण म्हणायचो की कुठं नेलाय महाराष्ट्र, महाराष्ट्राचा काय बिहार करणार आहे का? आता ते वाक्य रद्द करा. महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे. बिहारचा महाराष्ट्र झालाय, त्यांची सुधारणा झाली आहे, पण आमची अधोगती एवढी झालेली आहे, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, पण यांना राज्य आवरत नाही अशी यांची परिस्थिती आहे. राज्य करणाऱ्याचा लोकांच्यावर, कार्यकर्त्यांच्यावर, सत्तेत असणाऱ्या आमदारांच्यावर कोणताही प्रभाव नाही याचे हे उत्तम उदाहरण. सत्तेत असणाऱ्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा आमदार मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांच्यावर गोळीबार करतो आणि त्यानंतर मुलाखत देताना सांगतो की मुख्यमंत्र्यांनी आपल्या काळामध्ये गुन्हेगार घडवण्याचं काम केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना मी कोट्यावधी रुपये दिलेले आहेत, करोडो रुपये माझ्याकडून घेतलेले आहेत. आता ईडी कुणाकडे गेली पाहिजे? एक सत्तेत असणारा अध्यक्ष, विधानसभेचा सदस्य ही भाषा वापरतो. राज्याच्या एका सिनियर मंत्र्यांना
त्यांच्याच सत्तेत बसणाऱ्या दुसऱ्या पक्षाचा आमदार म्हणतो यांच्या पेकाटात लाट घातली पाहिजे, यांच्या पेकाटात लाट घातली पाहिजे. म्हणजे मी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मंत्रिमंडळ आहे आणि आपल्या मंत्र्याला काँग्रेसच्या आमदारांनी सांगायचं यांच्या पेकेटात लाट घालून यांना घालवा. काय चाललंय महाराष्ट्रात? आज सत्तेत बसणारी माणसं जास्त अस्वस्थ का आहेत, हा माझा त्यांना खरा प्रश्न. तुमचे आहेत ना आमदार, तुमची आहे ना संख्या, आणखीन महाराष्ट्रातले एकामागोमाग एक नवे नवे पक्ष फोडायचा उद्योग का करताय? एकनाथ शिंदे तुमच्याकडे आल्यावर तुमची संख्या 40 अधिक 105 145 इकडचे तिकडचे गळून 160 पर्यंत पोहोचला. तुम्हाला दुसरा पक्ष फोडण्याची गरज काय होती? आणि पक्ष फोडताना ज्यांच्या अडचणी फार आहेत त्यांना घेऊनच तुम्ही पक्ष फोडले. आज महाराष्ट्रातल्या लहान मुलांनाही कळतंय की माणसं पक्ष सोडून का गेली. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतरही भारतीय जनता पक्षाची मताची बेरीज होत नाही, हे पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी मित्रांनो लक्षात घ्या. आमच्या बरोबर जे होते ते जात असताना त्यांच्या बरोबर 3-4 टक्क्यापेक्षा जास्त मतं महाराष्ट्रातली गेलेली नाहीत, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रातलं राजकारणातलं मतांचं गणित जे आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस पक्ष आणि आपला पक्ष जो काही आज पवार साहेबांच्या मागे आहे यांची बेरीज अनेक मतदारसंघात जास्त होते, हे कधी विसरू नका. या मतदारसंघात देखील 13,000चा फरक आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही नावरम होऊ नका, 5-7 महिने त्रासाचे जातील, पण या समोरच्या बाजूची शिवसेना फुटून गेलेली आहे, हे कधी विसरू नका. खरा शिवसैनिक पाटण विधानसभा मतदारसंघातला तुमच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि तो तुम्हाला चांगली साथ देईल, हा माझ्या मनातला विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही ठीक आहे, सत्तेत असणाऱ्याने किती मास दाखवायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सत्तेत असताना नम्रतेने बोलायचं असतं, समोरच्याचा आदर ठेवायचा असतो. वाडवडिलांची आपुलकीची भाषा वापरली तर समोर बसणारा इथं तिकडं आता पाक मारुतीच्या देऊळ आहे तिथं बसणारा शेवटचा माणूस घरी जाताना म्हणे काय वंगाळ बोलतोय, ह्याला काय आहे, तोंडाला काय आहे का, झाड आहे का नाही ह्याच्या जिभेला. कारण त्याचा तो काय मला बांधील नाहीये, तो बघायला आलेला आहे की कोण नेता पाटणकर साहेबांनी बोलवलाय, कोण भाषण करायला आलाय आणि घरी जाताना तो काय घेऊन जाणार संदेश, याला जास्त महत्व दिलं पाहिजे. आणि म्हणून सामान्य माणसाच्या मनामध्ये हे महाराष्ट्रात रामराज्य व्हावं असं होतं. आता महाराष्ट्रातलं रामराज्य मगाशी सांगितलेल्या घटनेमध्ये आहे का याचा खरा विचार करा. 357 वर्षापूर्वी हे राम मंदिर बांधले. आमच्याकडे एक आम्ही राम मंदिर बांधलं, अनेकांनी राम मंदिर बांधली. राम मंदिर बांधलं, हे राम मंदिर आहे म्हटल्यावर पाटण तालुक्यातले 100% मतं काय आपल्याला मिळतात काय, आहेत का? तसं काय आहे? ज्याची त्याची ज्याच्या त्याच्या गणपती आहे, हनुमान आहे, ज्योतिबा आहे, खंडोबा आहे, तिकडं तुळजाभवानी आहे, किती म्हणून देव सांग. आपला महाराष्ट्र लय देवांना फॉलो करतो, एकालाच नाही, अनेक देव आहेत, अनेक देवारे आहेत, अनेक मंदिरं महाराष्ट्रात आहेत की ज्या मंदिरांमध्ये सामान्य माणसांच्या भावना, श्रद्धा दडलेली आहे. आणि ही श्रद्धा जी आहे ती महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे संघर्षाचा प्रोत्साहन तयार केलं, ही सगळी महाराष्ट्रातली देवळं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभी राहिली
म्हणून दिल्लीहून कुणी आलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा पराभव करण्याचा एक मोठा आदर्श महाराष्ट्रात आणि देशात घालून दिला. आज शरद पवार साहेब का नको आहेत तर ते झुकत नाहीत म्हणून नको. शरद पवार साहेबांचा त्रास का होतो तर ते हो म्हणत नाहीत म्हणून. शरद पवार साहेबांची अडचण तुम्हाला का होते तर ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत म्हणून होते. आणि म्हणून आज त्यांच्या स्वाभिमानाच्या माग तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठामपणाने उभा राहणं ही तुमची आमची महाराष्ट्रातल्या जनतेची परीक्षा असं मला वाटतं. मी आपल्याला विनंती करायला एवढी चाललेली, लांबडं भाषण करायची गरज नाही मला. मी एवढीच विनंती करायला आलो की काळ येणारा आपल्या सगळ्यांच्या परीक्षेचा आहे. आपण सगळ्यांनी या परीक्षेला उतरलं पाहिजे. ज्या पवार साहेबांनी या ठिकाणी येऊन अनेक सभा केल्या, मला आठवते की प्रत्येक विधानसभेच्या वेळी पाटणला सभा झाली नाही अशी एकही निवडणूक झाली नसेल. प्रत्येक निवडणुकीला पवार साहेबांच्या सभेनं आपल्या कार्यक्रमाची, आपल्या सभेची, त्यानंतर तेवढी मोठी सभा होत नाही ही परंपरा पाटणने आजपर्यंत ठेवली. ठीक आहे, काही वेळा आपला पराभव झाला असेल, पण तुम्ही सगळ्यांनी सत्यजित पाटणकरांच्या मागे आजही प्रतिकूल परिस्थितीत कायम संघर्ष करत काही हाल अपेक्षा सोसलेल्या आहे. सुनील मानेंनी सांगितलं ते बरोबर आहे. सत्ता आल्यावर इकडं विसरलो जातो आणि इकडच्यांच्याकडे लक्ष जातं. तसं होणार नाही म्हणून कोण कोण आता आहेत हे बघायला मी खरं आलेलो. पक्ष हा लोकशाही तत्वाने चालला पाहिजे आणि पक्ष हा लोकशाही तत्वाने चालत असताना खालून वर येणाऱ्यांना प्रत्येकाला संधी आहे ही भूमिका. आज सकाळीच मी आमच्या जिल्ह्यातल्या निवडणुकांना बरेच कोणाला बदलायचे काय बदलायचे विचारलं आणि तिथं जाऊन तिथं लोकांच्या समोर निर्णय घ्यायच्या देखील आम्ही सूचना दिल्या. कारण हा पवार साहेबांना मानणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षातून आपण बाहेर आलो त्यावेळी देखील आपली ही भूमिका होती की पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे आणि त्या लोकशाहीची बूज ठेवून हा पक्ष आजपर्यंत चालला. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. रामाचं मंदिर झालं आनंद आहे, पण तुम्ही परवा आमच्या कोल्हे साहेबांनी लोकसभेत केलेलं भाषण जमलं तर युट्यूब वर बघा. खासदार डॉक्टर कोल्हे, अमोल कोल्हे, जमलं तर वेळ करा, नातवाला सांगा युट्यूब वर काढून मला जरा ऐकायला दे. थोडं भाषण आहे, 15-1 मिनिटाचं असेल मला वाटतं, 8 मिनिटाचं आहे, पण त्या भाषणामध्ये भारताची काय परिस्थिती आहे ही अत्यंत थोडक्या भाषेत शब्दात त्यांनी मांडलेलं आहे. आणि माझी आपणाला विनंती आहे की त्या सगळ्या प्रश्नामध्ये भारताचे सगळे प्रश्न त्या भाषणात दडलेले. महागाई प्रचंड वाढलेली आहे. महागाईमध्ये 66 रुपयाचं पेट्रोल 106 रुपयावर गेलेलं आहे. डिझेल वाढलेलं आहे. गॅसची सबसिडी कमी झाली आहे. 1200 रुपये गॅस झाला म्हटल्यावर आता आमच्या महिला देखील गॅसचा दराचा विचार करून करून थकल्या. त्यांनाही आता गॅस महाग वाटेन असं झालं. कारण आम्ही लोकांना गॅसच्या किमतीची सबसिडी काढली हे सांगायला कमी पडायला लागली. बूथ कमिट्या सुनील मानेंनी का आग्रह करतायत ते तर बूथ वरचा प्रत्येक माणूस ट्रेंड असला पाहिजे. त्याने मतापर्यंत दर 10 दिवसाला जाऊन पोचून देशात काय घडलेलं आहे हे सांगायचं काम केलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला सांगतात की भाजपच्या बरोबर RSS संघटना फार जोरात काम करते, जोरात काम करते, जोरात काम करते, जोरात काम करते. कुठल्या गावात RSS चा माणूस असतो का? उगाच त्यांचा भाऊ करू नका, ते त्यांचं काम करू दे. आपण गावागावात आपली पार्टी आहे, गावागावात पार्टी आहे, ती गावागावात बूथ कमिट्या करून घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम जर आपण करू शकलो तर हा 13,000 मताचा तर गॅप कमी होईलच होईल. लोकसभेला देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला चांगला पाठिंबा लोक देतील. आणि म्हणून माझी विनंती आहे की तालुका अध्यक्षांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी बूथ कमिट्या सिन्सिअरली, असतीलच तुमच्या बूथ कमिट्या, पण नसतील तर करा.
प्रत्येक बूथ कमिटी 2-2, 3-3 महिला ताई पाहिजेत, ज्या महिला चुलीपर्यंत जातील आणि गॅसच्या किमती वाढल्यात म्हणून त्या बाईला सांगतील, चुलीपर्यंत जातील आणि काय काय वाढलेलं ह्याची यादी घेऊन घरातल्या भगिनींना आपल्या समजावून सांगतील. महागाई प्रचंड वाढली, आपल्या पोरांना नोकऱ्या लागत नाहीत, अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. 2014च्या दरम्यान बेकारीचा दर 5 काहीतरी होता, 6%. आता 2023-24ला हा दर 10% गेलेला, 10.8-9 काय. म्हणजे आपला हा तर जाहीर केलेला दर आहे, जाहीर न केलेला 20-25%च आहे, पण 10% तर 10%. पण मागच्या वेळेपेक्षा वाढलाय, दडवण्यासाठी देखील त्यांना संधी नाही, एवढा दर वाढला असेल म्हणून ते 10% दाखवत आहे. आणि म्हणून आपल्याला महागाई एका बाजूला तोंड समाज देतोय, दुसऱ्या बाजूला बेकारी, तरुण मुलांना हाताला काम मिळत नाही ही समस्या आहे. काय तुमच्या माया समोर आहे तर सगळ्या इव्हेंट आहेत समोर, प्रचंड मोठ्या इव्हेंट व्हायला लागले. मुंबई पासून बाहेर येणारा पूल बांधला, इव्हेंट झाली, इकडचा पूल झाला, तिकडचा रस्ता झाला. आजपर्यंत मी भारतामध्ये रस्त्यांच्या उद्घाटनाला फार मोठी लोक आलेली कधी बघितली नाही. पुलाच्या उद्घाटनाला, रस्त्याच्या उद्घाटनाला आम्हीच करायचो सगळे. पण आता महाराष्ट्रातल्या कुणालाही संधी नाही, एकच उद्घाटक आहे. मंदिर जगाच्या पाठीवरच्या सगळ्या हिंदूंना मानणाऱ्या, रामाला मानणाऱ्या लोकांनी डोनेट करून पैसे 900 कोटी रुपये गोळा करायचे होते, काहीतरी 3.5 का 4,000 कोटी रुपये गोळा झाले. सगळ्या देशातल्या जगातल्या लोकांनी मनी ऑर्डरने पैसे पाठवले. ट्रस्टने, न्यासाने मंदिर बांधलं, अजून कळस बांधायचं आहेच, पण निवडणुका लागतील म्हणून त्याचं जरा घाईनं गडबडीत आम्ही प्राणप्रतिष्ठापना केली, वाईट वाटून घेऊन. शंकराचार्य वगैरे ह्यांना तर खिसगंतीतच धरत नाही. चारी शंकराचार्य ह्यांना जवळ पण येऊन दिलेलं नाही. यांच्यावर कॅमेरा जाईल आणि आपला फोकस कमी होईल अशी जर भीती कुणाला वाटली असेल तर मला नवल वाटणार. आणि म्हणून या देशामध्ये ज्या गोष्टी होत आहेत, सुप्रियाताईंनी परवा भाषण केलंय, तुम्ही बघा लोकसभेत, त्या म्हणतात की हे वंदे मातरमच्या रेल्वे चांगलं आहे पण मोकळ्या जायला लागले, त्याचं तिकीट फार महाग आहे, 600-700 रुपयाचं तिकीट आहे. तुम्ही गरीब रथाची संख्या, आम्ही जी गरीब रथाची संकल्पना होती ती राबवा, गोरगरीब माणसं प्रवास करतील, मोकळ्या रेल्वे जाणार नाहीत, भरून रेल्वे जातील. 600-700 रुपयाचा प्रवास करायला गरीब रथात 40 नाहीत 50 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. त्यामुळे या देशामध्ये जे सगळं दिसायला लागलेलं आहे हे श्रीमंत वर्गाच्या साठी डोळ्यांना बरं दिसणार आहे. आणि मला त्यामुळे शायनिंग इंडियाची आता परत आठवण व्हायला लागली. 2004च्या वेळी आम्ही सगळे गळटलेलो होतो, आता काय आपल्या देशात दिल्लीला सरकार येत नाही असं वाटायचं. एवढ्या शायनिंग इंडियाच्या जाहिराती टीव्हीवर होत्या की प्रमोद महाजननी एवढी छान जाहिरातबाजी केलेली होती. अटल बिहारी वाजपेयींसारखा इतका नेमस्त, सर्वांना मान्य असणारा पंतप्रधान देशानं बाजूला केला आणि काँग्रेसची राजवट त्यावेळी आली. लोकांना जे दिसतं ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, लोकांना जे दिसतं ते आपल्यासाठी नाही आहे याची ज्यावेळी खात्री येते त्यावेळी लोक मतदान वेगळ्या दिशेने करतात. आणि म्हणून महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की परिस्थिती अवघड आहे, परिस्थिती संकटाची आहे, आपलीच माणसं फुटल्यामुळे जास्त गंभीर वाटायला लागली आहे. पण गेलेले आहेत ते काही अडी अडचणीमुळे गेलेले आहेत, त्यांच्या अडचणी तुम्ही समजून घ्या, आपण नीट राहूया आणि आपला पक्ष वाढवूया. मला कुणावरही टीका करायची नाही.
पण अनेक वर्ष ज्यांच्या बरोबर आपण राहतो त्यांच्यावर सहजासहजी टीका करायला जीभही वळत नाही आमची. मांडीला मांडी लावून बसलेल्या माणसांच्यावर टीका कशी करणार? पण लोक बघत असतात कोण काय बोलतोय, कोण कुणावर काय बोलतोय, कशावर कोण काय बोलतोय, कोण कुणामुळे कुठं गेलेलं आहे, कुणामुळे कोण काय झालेलं आहे. लोक फार महाराष्ट्रातली पोचलेली आहेत. कधी तुम्हाला आम्हाला पोचवतील ह्याचा नेम लागणार नाही. फार लोक म्हणून आपण सरळ मार्गाने काम करूया. सत्यजित पाटणकर साहेबांना आमची विनंती आहे, दादांचं मार्गदर्शन आहे, जुने सगळेच मान्यवर इथं बसलेले आहेत. लोकसभेला आणि विधानसभेला झाडून काम झालं पाहिजे. आज आपले खासदार साहेब इथं येऊ शकले नाहीत कारण लोकसभा चालू आहे. 1 ते 10 लोकसभा आहे. आता अमोल कोल्हेंच्या मतदारसंघातही खासदार उपस्थित राहणार नाही. सुप्रियाताईंच्या मतदारसंघातला 1-2 मला वाटतं मतदारसंघ मी घेतले, तिथेही त्या उपस्थित राहणार नाहीत कारण लोकसभा चालू आहे. ठीक आहे, पण आपण आपल्या पक्षाचं काम चालू केलं पाहिजे आणि ते काम चालू करताना आपण सगळ्यांनी सक्षमपणाने महाराष्ट्राच्या आणि लोकसभेच्या निवडणुका, कदाचित धक्का बसायला एकत्रित निवडणुकाही होऊ शकतात. अजूनही मी आत्ताच मगाशी बघत होतो मोबाईलवर की मुख्यमंत्र्यांनी दोन्ही निवडणुका एकत्रित होण्याच्या दृष्टीने होकार दिल्यासारखं कुठंतरी वाचल्यासारखं झालं. ती एक कमिटी आहे ना कोणाची, माजी राष्ट्रपतींच्या कोविंदच्या अध्यक्षतेखाली कोविंद साहेबांच्या, त्याला होकार कळवलाय का केंद्राला कळवलाय मी सरळ वाचलेलं नाही. पण जर एकत्रित झाली तर काय, मग तयारी नव्हती असं म्हणू नका. सगळी तयारी पाहिजे. काय होईल ते होईल, काय बिघडत नाही, पण तुम्ही सगळ्यांनी आजपासून कामाला लागावं. अनेक हल्ले होतील, अनेक पद्धतीने टीका होतील, शरद पवार साहेबांचा अपमान करण्याचा अनेक पद्धतीने प्रयत्न होईल. आपण या भागातले तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना साथ केलेले मावळे आहात. या दऱ्याखोऱ्यामध्ये शाळा विक्रमसिंग पाटणकर दादांनी गावोगावी शाळा काढल्या. आता नवीन धोरण आलेलं आहे, शैक्षणिक धोरण. त्या शैक्षणिक धोरणामध्ये 15-20च्या आत मुलं जर असतील तुमच्या शाळेत तर त्या शाळा बंद करण्याचे आदेश झाले. मला वाटतं सगळ्यात जास्त शाळा महाराष्ट्रात डोंगरी भागातल्या बंद झाल्या, तुमच्या पाटणमध्ये बंद झालेल्या असतील. मला आठवतंय विक्रमसिंग पाटणकर साहेबांनी जिथं शाळा एसट्या जात नव्हत्या तिथं रस्ते केले. डोंगरात रस्ते काढणं, तिथपर्यंत एसटी पोहोचवणं, तिथल्यांची व्यवस्था करण्याचं काम दादांच्या काळात झालं. आणि तिथं जशा एसट्या जायला लागल्या तसे शिक्षक जातील म्हणून तिथं शाळा देखील चालू केल्या. अशा 200 शाळा, 220 शाळा जर आपल्या तालुक्यातल्या एकशिक्षकी असतील, कमी मुलांच्या असतील तर त्या मुलांना बस पाठवणार म्हणे आणि बसने खाली घेऊन येणार आणि शाळा शिकून त्यांना वर पाठवणार. जो मुलगा इथून समोर शाळेत जात होता त्याला आई वडील, ज्या मुली समोर शाळेत रस्ता ओलांडला की पलीकडे शाळा आहे माझ्या घराच्या, त्यांचे आई वडील मुलींना खाली पाठवतील का, हा देखील विचार सरकारने सोडलेला आहे. आपल्याला अशा अनेक गोष्टी मी सांगू शकतो. वेळ बरीच झाली आहे, आधीच आम्ही वेळेवर येऊन दिवा लावलेला आहे. त्यामुळं जास्त भाषण केलं तर कराडची चुळबुळ मला माझ्या उजव्या डोळ्यात दिसायला लागलेली आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी निष्ठेनं, प्रामाणिकपणानं विक्रमसिंग पाटणकर दादा, सत्यजित पाटणकर साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, आपले खासदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, या सगळ्यांना साथ देण्याचं. प्रत्येक गावात युवक राष्ट्रवादी काँग्रेसची बोर्ड नाही, कमिटी आणि मुलं 10-15 तरी कमिटीत पाहिजेत. एवढं 15-20 दिवसात गावोगावी फिरून नसतील तर कमिट्या जाहीर करा, गावात अध्यक्ष करा आणि कामाला लावा. एवढीच माझी आपणा महिला अध्यक्षांना आणि युवक अध्यक्षांना विनंती करतो. पुन्हा एकदा आपण परवाच ठरलं आणि आज इथं आलात आणि
मी कधी इथं आल्यावर सभा घेतलेली नाही. गावातल्या हॉलमध्ये माझी सभा व्हायची. मी जेव्हा जेव्हा सभेला आलो ती सभा तिकडे गावात असायची. आता प्रत्यक्ष रामाच्याच दारात आपण ही सभा घेतल्यामुळं रामाचा आशीर्वाद घेऊन आता आपणही कामाला सुरुवात करावी एवढी विनंती करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर